26 वर्षीय अयोध्या वरकटे ही महिला होमगार्ड बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून ती पोलीस भरतीची तयारी करत होती। मंगळवारी 19 ऑगस्टला सकाळपासूनच ती बेपत्ता होती। तिचा फोनही बंद होता। घरच्यांनी शोधाशोध करूनही अयोध्या काही सापडली नाही। शेवटी तिचा भाऊ ज्ञानेश्वर याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून अयोध्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। एकीकडे पोलिसांनी याचा गांभीर्याने तपास सुरू केला आणि दुसरीकडे गुरुवारी 21 ऑगस्टच्या दुपारी बीड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या एका नाल्यामध्ये एक संशयास्पद बॉक्स आढळून आला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता बॉक्स मधील तो मृतदेह बेपत्ता झालेल्या होमगार्ड अयोध्याचा असल्याचं स्पष्ट झालं। पुढे पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि अयोध्याची मैत्रीण वृंदावनीला ताब्यात घेतलं। अयोध्या आणि वृंदावनी एकाच गावच्या, तसेच दोघीही विवाहित होत्या। त्यांना मुलबाळही झालेली, पण प्रेमाच्या त्रिकोणातून अयोध्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांना वाटतोय आणि हा खून वृंदावनीनेच आपल्या मुलाच्या मदतीने केल्याचंही समोर येतंय। अयोध्यासोबत नेमकं काय घडलंय, लव्ह ट्रँगल काय होता आणि त्यातूनच अयोध्याला कसं संपवलं गेलं, संपूर्ण स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, बीड मधील गुन्हेगारीचा पॅटर्न किती खतरनाक होत चाललाय हे पुन्हा एकदा समोर आलंय। गुरुवारी समोर आलेल्या ह्या माहितीतून परळी तालुक्यातील जळगावान तांडा परिसरात कौटुंबिक वादातून मेहुणीचाच कोयत्याने वार करत निर्गुण हत्या करण्यात आली। सकाळी घडलेल्या या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडालेली असतानाच लागलीच दुपारी बीड तालुक्यातील खापर पांगरी गावच्या पुढे एका नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला। या दोनही घटनांनी बीड जिल्हा पुन्हा एकदा चांगलाच हादरलेला आहे, पण महाराष्ट्रभर याची चर्चा रंगलेली आहे, ती एका महिला होमगार्डच्या हत्येची। आता या थरारक घटनेबद्दल माहिती अशी आहे की 26 वर्षीय अयोध्या राहुल भरकटे ही महिला होमगार्ड मागील काही महिन्यापासून बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहते। या ठिकाणी अयोध्या होमगार्डची ड्युटी करत पोलीस भरतीचीही तयारी करत होती। तिचं माहेर गेवराई तालुक्यातील कवडगाव, तर गेवराईमध्येच तिचं सासर सुद्धा आहे। अयोध्येच्या पतीचं 4 वर्षापूर्वी अपघातात निधन झालंय। त्यांची 3 वर्षाची ईश्वरी नावाची मुलगी ही सासूकडे गावी राहते। तसेच 35 वर्षाची वृंदावनी ही अयोध्याची माहेरकडची मैत्रीण आहे। ती सुद्धा बीड मध्येच राजीव गांधी चौकात आपल्या 3 मुलांसह राहते, तर तिचा पती जो आहे तो गावाकडे राहतो। अशातच वृंदावनीचे राठोड नावाच्या एका तरुणाशी अनैतिक संबंध जुळले। त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं। दरम्यान अयोध्या आणि वृंदावनी या दोघी मैत्रिणींच्या भेटीगाठी व्हायच्या, त्यात कधी राठोडही सोबत असायचा। त्यातूनच अयोध्याची ओळख त्याच्याशी झाली। या ओळखीचं रूपांतर पुढे वेगळ्याच नात्यात झालं आणि त्याचा परिणाम राठोडनं वृंदावनीला सोडून अयोध्याला जवळ केलं। आता याला लव्ह ट्रँगल किंवा प्रेमाचा त्रिकोण असंही म्हटलं जाऊ लागलं। यातूनच वृंदावनी बाजूला पडली आणि अयोध्या व राठोडचं सूत चांगलंच जुळलं। त्यामुळे वृंदावनीचा संताप दिवसेंदिवस वाढू लागला। अयोध्यासोबतचा तिचा सारखा वाद होऊ लागला। अशातच 19 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजता वृंदावनीने अयोध्याला घरी बोलवलं। यावेळी वृंदावनीची 3ही मुलं शाळेत गेलेली होती। दरम्यान घरात दोघींमध्ये पुन्हा वाद झाला आणि या वादानंतर वृंदावनीनं अयोध्याचा खून केला आणि अयोध्याने घरातच जीव सोडला। आता पुरावा नष्ट करायचा होता, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर वृंदावनीने विचार करून मार्ग काढला आणि मृतदेह एका भल्या मोठ्या खोक्यामध्ये पॅक केला। तोपर्यंत तिचा 14 वर्षीय मधला मुलगा जो आहे तो शाळेतून घरी आला। वृंदावनीने त्याची मदत घेतली। त्याने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या भावाची स्कूटी जाऊन आणली आणि रात्रीचा अंधार पडलेला होता। त्यावेळेस अयोध्याचा मृतदेह पॅक केलेला तो बॉक्स, अर्थातच ते खोकं स्कूटीवर ठेवण्यात आलं आणि मायलेकांनी बीड शहराबाहेरच 5 किलोमीटर अंतरावर जाऊन त्या ठिकाणावर झाडाझुडपात असलेल्या एका नाल्यामध्ये तो बॉक्स फेकून दिला। दुसरीकडे त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता अयोध्या बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा भाऊ ज्ञानेश्वर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली। पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि त्यांच्या टीमनं या प्रकरणाचा गांभीर्याने
तपास सुरू केला। अयोध्याची शेवटची भेट ही वृंदावनी सोबतच झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे चौकशी दरम्यान वृंदावनीवर पोलिसांचा संशय बळावला होता। अशातच ज्या ठिकाणी अयोध्येचा मृतदेह फेकून देण्यात आला होता तिथे दुर्गंधी पसरल्याने आसपासच्या परिसरातील लोकांना शंका आली होती। त्यांनी पाहणी केली, त्यांना तिथे एक बॉक्स दिसून आला। त्याबद्दल बीड पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले। तेव्हा त्या बॉक्समध्ये पोलिसांना मृतदेह दिसून आला। तपासादरम्यान तो मृतदेह 2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिला होमगार्ड अयोध्या कटेचा असल्याचं स्पष्ट झालं। गुरुवारी सायंकाळी 4 वाजता तो मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता। अयोध्येचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता। त्यातच या प्रकरणाचा तपास ऑलरेडी वृंदावनीवर येऊन थांबलेला होता। त्याशिवाय अयोध्या वृंदावनीच्या घरात आल्यापासून ते रात्री बॉक्स बाहेर काढून स्कूटीवर ठेवतानाची सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती। याच आधारावर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी वृंदावनी व तिच्या मुलासह 4 ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। आता अयोध्याचा खून नक्की कसा झालाय याबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत। कारण वृंदावनीने अयोध्याला विष पाजून किंवा गळा आवळून खून केल्याची शक्यता पोलिसांना वाटते। तर वृंदावनीच्या म्हणण्यानुसार अयोध्यानेच विषप्राशन केलं होतं। मात्र पोलिसांनी जेव्हा मृतदेह ताब्यात घेतला होता तेव्हा अयोध्येच्या अंगावर काही जखमा देखील होत्या। त्यामुळे जेणेकरून पोलीस तपासामध्ये आपल्यापर्यंत पोचल्याचं तर अयोध्याने विषप्राशन केल्याचा बनाव रचता येईल आणि आपली सुटका होईल असा वृंदावनीचा प्लॅन होता। मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान 2 विवाहित असणाऱ्या मैत्रिणीचं एकाच बॉयफ्रेंडवरून होणारा वाद पेटला आणि मैत्रिणीनं मुलाच्या मदतीने महिला होमगार्डचा बळी घेतला। त्यामुळे बीड मधील या घटनेची मोठी चर्चा राज्यभर रंगलेली आहे। तर या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। या लव्ह ट्रायंगल बद्दल तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।